वेलकम टू अखिल मोरे व्लॉग. तर चला तर मित्रांनो, आज बघूया हुरडा पार्टी एका नवीन ठिकाणी, एका नवीन जागेवर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत पुण्याजवळील हुरडा पार्टी जो आहे ठिकाण. तर त्या ठिकाणी आज आपण व्हिजिट देणार आहोत. तर कशी काय ॲक्टिव्हिटी, कसं काय आहे तर ते आज तुम्हाला दाखवू. तर नक्कीच हा व्लॉग तुम्ही आजचा कंटिन्यू बघा, किती मजा येते काय ते. तर चला तर मग भेटूया पुढच्या स्पॉटला. गुड मॉर्निंग. चला तर मित्रांनो, मग आता नेहमीप्रमाणे आम्ही मानेच्या गाडीमध्ये बसलो आणि आमची स्कीमवाली गँग निघाली आजच्या हुरडा पार्टीच्या ठिकाणी. तर इथं जाण्यासाठी आपण सरळ मस्त सोलापूर रस्ता पकडायचा जर पुणेकडून येत असाल तर. त्यानंतर यावतपर्यंत जायचं आणि तिकडून लेफ्ट टर्न घ्यायचा. जर जास्तच कन्फ्यूज झाला तर गुगल मॅप ओपन करायचं, तो बरोबर रस्ता घेऊन जातो आपल्याला या ठिकाणी. सध्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे रस्ता खराब आहे, पण काय करणार, एन्जॉय तर करावंच लागणार. त्यासाठी डेस्टिनेशनला जावंच लागेल. आजचा दिवस खास आहे कारण आज इथे ग्रामीण पद्धतीची भन्नाट हुरडा पार्टी. चला तर मग पूर्ण दिवसाचा अनुभव तुम्हाला दाखवतो. शेतातली हवा, हुरड्याची मजा, मित्रांची साथ, हसण खुल आज, कणस भाजली, आठवणी जमल्या, अखिल मोर व्लॉग मध्ये दुनिया रमली आज. पोहोचल्यावर बघितलं ऑनलाईन गर्दी वेगळी आणि काउंटरची गर्दी वेगळी. आज संडे असल्यामुळे आणि ख्रिसमस हॉलिडेज असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती या ठिकाणी. माझी तर या ठिकाणी तुम्हाला एक टीप आहे की तुम्ही वीकडेज बघूनच या ठिकाणी या, कारण की तुम्हाला तेव्हा जास्त एन्जॉय करता येईल व निवांत क्षण ही भेटेल या ठिकाणी एन्जॉय करायला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे हुरडा पार्टीच्या ठिकाणी. तर हे मेहर रिट्रायड आहे. तर संडे असल्यामुळे इथं भरपूर गर्दी, म्हटले जबरदस्त. तुम्ही सॅटर्डे संडेमध्ये येत असाल तर लवकर या आणि लवकर पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न करा. तर बघूया आतमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, कोणते कोणते पॉईंट्स आहेत. इथे तर भरपूर दिलेलं आहे, पण आता बघूया ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते. सकाळची थंडी, धुराचा सुवास, हातात हुरडा, मनात उल्हास, चुलीवर भाजत कणस सोनेरी, गप्पा रंगल्या, हसण खूप भारी, शेतातली हवा, हुरड्याची तर गेल्यानंतर तुम्हाला हा बँड मिळतो आणि हा बँड हातातच दिवसभर राहू द्यायचा. हेच म्हणजे तुमचं तिकीट समजा. फायनली आपल्याला बँड भेटलेले आहेत आणि आता आपण एंट्री करणार आहोत. तर बघूया आज काय मस्त रॉकिंग होतं ते. चला. नारळांच्या झाडांमध्ये एंट्री केल्यावर असं वाटतं की आपण कोकणात फिरतोय, असं फिलिंग देतं एंट्री करताच. तर बघ, फोन मध्ये रील्स, कॅमेऱ्यात क्षण, मित्रांसोबत जगलो तो सुवर्ण क्षण, निसर्ग माती, गावचा हा साज, दूर गेले सारे टेन्शन. तर गेल्या गेल्या मस्त असा आम्ही हा नाश्ता केला सर्व. तर या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो, की क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे कितीही गर्दी असली तरी इथली चव ही सारखीच. तर मित्रांनो, आता आम्ही इथं फर्स्ट ॲक्टिव्हिटीसाठी तयार आहोत. आणि ही बघा ही रांग, आणि ही जी फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ही खास हे बैलगाडीमध्ये बसण्यासाठी. इथं एकटं माणूस पडलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं नाराजगी आहे, पण ठीक आहे, आज आम्ही ॲडजस्ट करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण ज्याच्यासाठी रांगेत उभे होतो अशी अवसर आलेला आहे. तर फायनली बैलगाडीमध्ये आम्ही बसलेलो आहोत.
डेंजर भीती वाटते पण तरी बसलो आम्ही. पडते काय मारते हा ना, पडतंय का बैल मारतंय का, तरी पण आम्ही बसलोय. जीव मुठीत घेऊन आम्ही बसलेलो आहोत इथं आणि आता आम्ही थांबणार आहोत आमच्या स्पॉटला. हुरडा पाटी दोस्तीची गाथा, हा दिवस राहील काय ममचा साथा. पाहत रहा मित्रांनो हा इमो आहे आणि हा उमो. तर मित्रांनो, पाय पुढे चालताय पण मन मात्र थांबतंय इथंच. हे जुनं मातीचं घर पाहिलं आणि आठवणी अचानक जाग्या झाल्या. जणू पुन्हा एकदा आपल्याच जुन्या गावात आलं असं वाटतंय. दारातील विहीर, अंगणात तुळस, तो ओटा आणि ओट्यावरची चूल, खळात कुटलेली मिरची, मसाल्यांचा दरवळ आजही हवेत दरवळतोय. सुपलीत पाखरलेलं धान्य, तुळस देवघराचा श्वास. हा लहानसा पाळणा जिथे कधी आपलंच बालपण झुललं होतं. घरात ठेवलेले मटके, ही पेटी सांगू पाहत होती की आमचाही एकटा होता. मित्रांनो, असं आता आपण प्रॉपर एका घर जे गावाकडचं असतं त्या ठिकाणी काय काय वस्तू असतात, कशा असतात, काय पद्धतीचं असतं त्याचं हे प्रत्यक्ष करून मी असं हे तयार केलेलं आहे. छान असं वाटतं, गावाकडची फिलिंग. तेव्हा आयुष्य साधं होतं पण समाधानाने भरलेलं होतं. आज आपण पुढे चाललोय पण या मातीच्या घराने मन मात्र मागे नेले. त्या निरागस, त्या शांत, त्या खऱ्या जगात. भाकरी लाकडांचा सुगंध, आईच्या हातात जपलेला आनंद. मातीच्या भिंती आठवणींचा, लाकडी दरवाजा उघडला की काळ थांबलेला दिसतो. दारात तुळस देवघराचा. खिडकीतून येणारा प्रकाश आणि त्या ठिकाणी हा लहानसा पाळणा. खरंच किती छान आयुष्य होतं ते. कधी कधी ठिकाण बदलत नाही, फक्त आपण मोठे होतो आणि अशा जागा आपल्याला पुन्हा आपण कोण होतो हे आठवण करून देतात. जे बालपण आपण जगलो तेच आज पैसे देऊन अनुभवायला मिळतंय. खरंच मित्रांनो, आपण खूपच पुढे निघून गेलो आणि आठवणी मात्र त्याच ठिकाणी आहेत. आईची अंगाई, बाबांचा हात, घरातच मिळे साऱ्या जगाची साथ. शेतातली हवा, हुरड्याची मजा, मित्रांची साथ, हसन. तर या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, निसर्गरम्य वाटतंय. तर हे आहे पेट झू, लहान मुलांसाठी खास आकर्षण. तर मित्रांनो, याची इन्फॉर्मेशन आता हे बघा. हां टक्केवारीतल्या गाय असतात या. हे पहिले आहे ते तांबडी पांढरी, पलीकडचे आहे ती काळी पांढरी. या टक्केवारीतल्या गाय असतात. जी लोक म्हणतात ना की आम्ही गाईचं दूध खातो, काही थोडेफार हे जर्शी असतात, याचं थोडंफार दूध चांगलं लागतं खायला. तर अशी शहरामध्ये जे काही पॅकेटमध्ये दूध येतं जे म्हणतात गाईचं आहे, काही गिर गाईचं असतं, काही जर्शी गाईंचं असतं. तर हे जे दूध खातात ते त्या प्रकारच्या गायी असतात. ही एक तांबडी पांढरी आणि ती काळी पांढरी, त्याला असं टक्केवारीतल्या गाई म्हणतात. तर या आहेत टक्केवारीतल्या गाई. याची छान अशी माहिती आपल्याला धनंजय सरडे यांनी दिली. ही गिर गाई बघ, ती तांबडी. तर ती तांबडी जी आहे तर ती गिरगाई आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे ऑब्झर्वेशन टॉवर. वरून निसर्गाचा सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो. चला तर मग त्या ठिकाणी आपण भेट देऊया. तर आता आपण आलो आहोत ऑब्झर्वेशन टॉवरवरती आणि तर वरून कसा नजारा दिसतो ते तुम्हाला दाखवतो मी.
या ठिकाणून आपल्याला पूर्ण मेहेर रिट्रीटचा परिसर बघायला मिळतो. मोकळा श्वास, थंडगार हवा आणि निसर्ग, वाह, ही जागाच काही वेगळा आनंद देऊन जातो. तर इथं मस्त अशी थंडगार हवा येते, छान वाटतं मस्त इथं. आणि याच ठिकाणाहून आम्हाला वरून बघायला मिळालं ते म्हणजे मेहेर रिट्रीटचं किचन. एकदम मस्त फ्रेश भाकरी चपाती या ठिकाणी चुलीवर तयार होत होत्या. जेवणाच्या बाबतीत क्वालिटी म्हणजे खूपच छान. तर आता मस्तपैकी आम्ही ऑब्झर्वेशन टॉवरवरनं खाली उतरतोय. आणि कसं वाटतं वरती? खूप भारी आहे, एकदम मस्त. एकदा यायलाच पाहिजे. वरती खूप मला वाटतं, आय थिंक 3 मजले वरती चढून यायला पाहिजे. सो खूप वरती आहे, पण पहा, आवर्जून पहा. तर नक्की या तुम्ही इथं ऑब्झर्वेशन टॉवरला भेट द्यायला. आणि थंडगार हवा चालू आहे आणि मस्त वाटतं रिलॅक्स. एवढे पॉईंट कवर झाल्यानंतर मग आम्ही वळालो ऊसाच्या रसाच्या दिशेने. आता इथं ऊसाचा रस मिळतो मस्त. तर आता इथं लाईनीत उभे असा ताजा ताजा फ्रेश ऊसाचा रस, मस्त अनलिमिटेड, आपण किती पिऊ शकतो. वा, मस्त. आणि ऊसाची शेती पण येतच आहे, तर इथूनच मस्त त्यांचे ते ऊस घेतात आणि तो फ्रेश असा रस तयार केला जातो. छान असा मस्त ऊसाचा रसाचा स्वाद आता घेतात. मस्त. तर पार्ट 1 इथे संपतो मित्रांनो. खरी मजा तर अजून बाकी आहे. पार्ट 2 मध्ये जास्त धमाल होणार आहे. तर पार्ट 2 कंटिन्यू बघण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अखिल मोरे व्लॉग.